पक्षप्रवेश देखील करणार आहात. काय नेमकं सांगाल? चेहरा दिसू दे ना. काय नाही असे मी धुरंधरला भेटायला चाललो. पूर्ण चित्रपट बघतो आणि मग बाहेर आल्यावर सांगतो. भाजन साहेब समोर बघा. नेमकी आपली नाराजगी काय आहे? कुणाविषयी मग आपण पक्षप्रवेश करताय किंवा काय कारण आहे? नाराज असलेलाच प्रवेश नाही, पण मग पक्षप्रवेश कोणत्या कारणासाठी होतं? काय आपली म्हणजे आपण साहेबांची चर्चा करणार आहात किंवा आपल्या पुढच्या राजकीय महत्वाकांक्षा काय आहेत की ज्या हे पहा, मला काल शिंदे साहेब रात्री 12:30ला भेटले आणि माझ्यासारख्या मराठी माणसाची ते काळजी करत होते. त्यावेळेस मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे झोपले होते. मी त्यांना म्हणलं मला तुमच्यासोबत काम करायचं, कारण मी हिंदुत्ववादी माणूस आहे आणि ते हिंदुत्ववादी आहेत. काम करू. हे झोपणार आहे कोण? जे मराठीसाठी बोलले झोपणार आहे कोण? का मी झोपलो नंतर? मी फक्त तुम्हाला एवढं सांगितलं की मराठी माणसासाठी ते जागे होते. मी आलो बाहेर गावून, ते थांबले होते बिचारे माझ्यासाठी. काय आता दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत. काय पूर्वी हिंदू बंधू अरे बाबा, तुम्ही सगळं आत्ताच माझं ऐकू नका. तुम्ही ते भाऊ एकत्र आले म्हणले, तिथं चंदू मामा नंतर आले, त्याच्या अगोदर रशीद मामू येऊन गेलेत. दोन्ही ठाकरेंनी हिंदुत्वाची का सोडली का मराठी का सोडली का फक्त निवडणुकीपुरते मराठी नंतर बोलू ना आपण. दोन्ही ठाकरेंनी हिंदुत्वाची मराठीची का सोडली का? निवडणुकीपुरते एकत्र आले का? निवडणूक झाल्यावर कळेल. सध्या तर एकत्र आले. आमच्यासारखे भाऊ एकत्र आणायला शिव्या खाऊन बाहेर पडले. भाऊ एकत्र आले तर आमची आठवण केली का नाही माहित. मी म्हणतो चंदू मामा गेले आणि रशीद मामू आले. मग आता हिंदुत्व कुठलं राहिलं? हो, 86च्या दंगलीचा गुन्हेगार आहे, त्याला तुम्ही पक्षात प्रवेश देताय आणि पुन्हा हिंदुत्वाच्या गप्पा मारताय. असं कसं होतं? कसं हिंदुत्व असेल तुमचं? पण शिवसेना पक्षामध्ये काय जबाबदारी घ्यायला आपल्याला आवडेल आणि कशा रीतीने काम करायला आवडेल? बाबा, ते पहा कसं आहे, जबाबदारी मागायची नसते, दिली तर पार पाडायची. इच्छा असेल ना काही? माझी काहीच ह्या वयात काय इच्छा आहे? अरे भाई, एकनाथजी शिंदे का हिंदुत्व? ये देखो, मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र में हिंदुत्व का एक ही नेता अभी बचा है, वो है एकनाथ शिंदे. क्योंकि जो खुद को हिंदू के वारस समझते हैं वो तो रशीद मामू के भांजे निकले. अब हम किसके तरफ देखें? हम एकनाथ शिंदे के साहब की तरफ देखें. हिंदुत्व का लड़ा किस प्रकार से जारी रहेगा? मराठी मुद्दे पे चुनाव लड़ रहे हैं, मराठी मुद्दा अभी इनको याद आया? अरे भाई, हिंदुत्व कहाँ रहा? मैंने तो आपको बताया ना अभी. हिंदुत्व कहाँ रहा? अभी हिंदुत्व नहीं रहा. यही तो तकलीफ है. इसलिए तो